आणि या लाडक्या बहिणीने आम्हाला सत्तेवर बसविलेलं आहे. याच लाडक्या बहिणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा युतीचं शासन आणण्याच्या राहणार नाही. परंतु अंबानी, अडाणी अशासारख्या कुटुंबाच्या महिलांनी जर अर्ज केला इन्कम टॅक्स तर त्या किंवा डबल घेणाऱ्या म्हणजे संजय गांधीमध्ये बी घेत आहेत आणि इकडेही घेत आहेत त्या आपोआपच फिल्टर लावल्यानंतर ऑनलाईन मध्ये ते बंद होणार आहे. त्याने एक वेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे. काय महत्व आहे या सगळ्या लसी आणि काय महाराष्ट्रात अशा प्रकारचा उपक्रम पहिलाच तुम्ही हातात घेतलेला आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी मनपूर्वक सगळ्या महिलांना माझ्या शुभेच्छा देतो आणि ही जी शक्ती जी नारी शक्ती आहे त्या शक्तीला आपण जर एकत्र घेतलं निर्णय प्रक्रियेत तर देश कसा पुढे जाऊ शकतो हे अनेक राष्ट्रांनी दाखवून दिलेलं आहे. आपल्याही देशामध्ये आता महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मला वाटतं या पुढच्या काळात या महिला शक्तीमुळं आपला देश जे नरेंद्र मोदी पंतप्रधान साहेबांचं स्वप्न आहे भारत अर्थव्यवस्थेमध्ये 1 नंबरला आल्याशिवाय राहणार नाही. आज या निमित्ताने औचित्य साधून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वयोगट 9 ते 26 म्हणजे लग्न होईतोपर्यंतच्या मुलींना जर सर्वायवल कॅन्सर HPV लस दिली तर गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही हे जागतिक आरोग्य संघटनेनं सिद्ध केलेलं आहे की एकच लस डोस जर दिला तर महिलांच्या मध्ये ही प्रतिकार शक्ती येते आणि त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही. विशेषतः गर्भाशयाच्या कॅन्सरमुळं 8 मिनिटाला 1 महिला या जगातली मृत्यू पावते असं WHO सांगितलेलं आहे. आता दुसरा जो ब्रेस्टचा कॅन्सर आहे स्तनाचा त्याबद्दल लस ही अंतिम टप्प्यात आहे. आपल्या देशाचे आरोग्यमंत्र्यांनी परवा जाहीर केलेला आहे. ते जर झालं तर मला वाटते स्त्रियांना होणारे 90% कॅन्सरचं प्रमाण हे स्तनाचे आणि गर्भाशय पिशवीचं होतोय ते पूर्णपणानं हे होईल. या महिलांना या माझ्या मुलींना माझ्या बहिणींना एक कवचकुंड देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे आणि वाटते येत्या 3-4 महिन्यामध्ये जिल्ह्यातल्या 2.5 लाख मुलींना शाळाबाह्य जवळजवळ 25-30 हजार मुलींना आपलं लस देण्याचं ध्येय आहे. वाटतं यामध्ये सर्व अधिकारी सर्व डॉक्टर्स यांनी भाग घेतलेला आहे. दानशूर व्यक्ती ज्यांचा CSR जे आहे ते दानशूर व्यक्ती या सगळ्यांनी सहकार्य करावं. विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नफ्यातून गोकुळच्या नफ्यातून सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य करावं असंही विनंती मी त्यांना करणार आहे. नाही जिल्ह्याकडे मागणी असं केलेली आहे का? जी जबाबदारी देते ती स्वीकारायची परंतु ती आपल्या त्या मर्यादित असावी. कारण वय वर्ष माझं बघता ते जरा मला टक्क्यात असावं. हे बघा मी विरोध व्यक्तिगत माझा विरोध नाही. लोकसभेच्या वेळेला ज्या ठिकाणाहून हा रस्ता गेला तिथं मतदानामध्ये कमी आकडेवारी आपल्याला प्राप्त झाली होती. शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध होता. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला 2-3 ठिकाणी अडवण्यात आलेलं होतं. त्यामुळे शेतकरी जर तयार झाले असतील त्यांना जर जास्त किंमत मिळणार असेल आणि त्यांचा शेवटी ही लोकशाही आहे. कुणाला रस्ता हवा कुणाला नको याच्यामध्ये आता लोकांनी ठरवायचा रस्ता हवा काय नको. आता राजकारण्यांना काही विषयच नाही. आम्ही त्यावेळेला लोकांच्या इच्छेखातर रद्द करण्यामध्ये पुढाकार घेतला. आज जर त्याच लोकांना तो रस्ता पाहिजे असेल चांगला मोबदला मिळणार असेल तर म्हणत असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सांगावं बाबा आता काय करावं त्याप्रमाणे लोकांना इच्छेला आम्ही मान आणि सन्मान देणारी माणसं. तर 12 तारखेला याच विषयामध्ये विरोधकांकडून मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील आता या सगळ्या मोर्चाला पाठिंबा दिला. नाही आता आहे बघा विरोध हा पहिला होता. आता काही दिवसापासून याला समर्थनात काही शेतकरी पुढे आलेले आहेत. तर लोकशाहीमध्ये कुणाला पाहिजे कुणाला नाही हा भाग आता चालू नेलं सरकार शासन निर्णय घेईल. परंतु लोकांची इच्छा शेवटी हाच लोकप्रतिनिधीचं काम करण्याचं हे आहे ना. वाशिमचं पालकमंत्रीपद मिळालं तेव्हा पण श्रद्धा आणि समूह असं नाही मी त्यावेळेला असं म्हणालो होतो की 750 किलोमीटर अंतरावर वाशिम जिल्हा आहे. तिथं त्या लोकांना न्याय देणं मला शक्य नाही. आमचे नेते अजितदादा पवारांना मी त्याच वेळा सांगितलेलं होतं आणि त्यानंतर मी वाशिमला आजपर्यंत गेलेलो नाही. आता मार्च महिना आहे तर मी अजितदादांना परवा पुन्हा विनंती केली या मार्च महिन्याचं विकास निधी आपल्याला हे करायचं होतं लवकरात लवकर दुसरी व्यवस्था आपल्याला करावी लागेल. त्यावेळेला सुद्धा मी झेंडावंदनला गेलो. मला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा सन्मान करायचा होता. मला विनाकारण माझ्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना असं करणं आणि असं पत्रिकेमध्ये छापून येणं ही गोष्ट मला त्यावेळा बरी वाटली नव्हती म्हणून मी काही जाहीर केलं नव्हतं. पण माझ्या भावना मी योग्य स्तरी पोहोचवलेल्या आहेत.
मला वाटतं दुसरी काहीतरी जबाबदारी ती देते. आज महिला दिनाबद्दल बोलू पण आपण. सुरेश दसांनी ईडीकडे तक्रार केली आहे आता या सगळ्या ते अडचणीत वाढ होते. ठीक आहे, ते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बोलावून काय करतील, मार्ग काढतील. आपापच्या युतीमध्ये असं असणं बरोबर नाही, योग्य नाही. परंतु आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपला देश कसा समर्थ होईल त्यावर चर्चा करूया. त्या दुधाचं अनुदान अजूनही दूध उत्पादक शेतकऱ्यांना नाही, ज्यांचं राहिलेलं आहे ते टेक्निकल कारणामुळे राहिलेलं आहे. मी परवाच अजितदादा पवारांच्या बोललो, पुण्याची केवायसी पूर्ण नाही, त्यांनी बँक नंबर चुकीचे दिले होते, ते परत दुरुस्त करून त्याला अनुदान दिलं जाईल. म्हणजे जयंत पाटील साहेबांचं भाषण मी ऐकलं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही लाडक्या बहिणींचे जे जाहीर केली योजना, त्यामध्ये 2.5 लाख उत्पन्नाची मर्यादा आपण घातलेली होती. त्यामध्ये पिवळं कार्ड आणि तिसरी कार्डातून महिलांना आपण वगळलेलं होतं. परंतु आम्ही त्यावेळी म्हणालो होतो, एखादी श्रीमंत घरातली बाई, विशेषतः आता त्या काय अर्ज करणार नाहीत, परंतु अंबानी, अडाणी अशासारख्या कुटुंबाच्या महिलांनी जर अर्ज केला इन्कम टॅक्स, तर त्या किंवा डबल घेणाऱ्या, म्हणजे संजय गांधीमध्ये बी घेत आहेत आणि इकडेही घेत आहेत, त्या आपोआपच फिल्टर लावल्यानंतर ऑनलाईनमध्ये ते बंद होणार आहे. म्हणजे ही योजना सुरू राहणार आहे. योग्य वेळेला 21 रुपये महिन्याला आम्ही करणार आहोत. आणि या लाडक्या बहिणीने आम्हाला सत्तेवर बसवलेलं आहे. याच लाडक्या बहिणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा युतीचं शासन आणण्याचे राहणार नाही.